हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बघा, श्रावण महिना सुरू व्हायला थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि म्हणूनच मी आपल्यासाठी अंड्याची एक हटके डिश आणलेली आहे. तुम्ही बघू शकता किती वेगळ्या प्रकारची ही डिश दिसते आणि चवीला एकदम चटपटीत आणि भन्नाट लागते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरगुती साहित्यात ही डिश तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी इथं मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, असे अर्धे कट करून घेतलेले आहेत. परत 2 मोठ्या साईजचे टोमॅटो आहेत आणि तुम्ही बघू शकता अर्धे कट करून या प्रकारे चिरलेलं आहे, कारण की आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत आणि याची सालं काढायची आहेत. परत 3 तिखट सुकलेल्या लाल मिरच्या आहेत. बघा, आपण जो पोहे खातो त्या चमच्याने इथं मी 1 चमचा धनेजिरे पूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा चिकन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घेऊ शकता आणि थोडीशी कसुरी मेथी, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आहे आणि 5 कच्ची अंडी आहेत. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला ही अंडी एका बाउलमध्ये फोडून घ्यायची आहेत. बघा, ही अंड्याची डिश करायची एक वेगळी पद्धत आहे. अंडा मसाला वेगळ्या पद्धतीने तयार होतो आणि चवीला जरा हटके आणि खूप छान लागतो. बघा, अंडी फोडून घेतलेली आहेत. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात आणि व्यवस्थित फेटून घेऊयात. बघा, मी फेटून घेतलेलं आहे. आता एका प्लेटला थोडंसं मी ऑइल लावून घेतलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे फेटलेलं अंडं घालून देऊयात. आणि एका कढईमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि या स्टँडवरती आपण मगाशी जे फेटलेलं अंड्याचं मिश्रण होतं ते आपण याच्यावरती ठेवून देणार आहोत. बघा, आणि 15 मिनटासाठी झाकून आपल्याला हे अंडं वाफवून घ्यायचं आहे. तर बघा, 15 मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते. थोडंसं हे अंडं वर फुरून आलेलं आहे, पण जेव्हा याची वाफ जाईल तेव्हा हे अंडं परत खाली बसून जातं. बघा, चाकूने चेक करून घेऊयात. अंडं व्यवस्थित आतपर्यंत शिजलं गेलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून घेऊयात. परत एकदा कढईतलं मी मगाशी अंडं उकडलेलं पाणी ओतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये इथं आपण टोमॅटो, कांदा आणि लाल मिरच्या घालून हे 15 मिनटासाठी झाकून वाफवून घेणार आहोत. थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण चवीला हा अंडा मसाला अगदी मस्त लागतो. बघा, आता आपण हे झाकवून देऊयात आणि 15 मिनटासाठी व्यवस्थित हे वाफवून घेऊयात. बघा, झाकून दिलेलं आहे आणि 15 मिनटानंतर बघा, टोमॅटो, कांदा आणि मिरच्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे. आता आपण टोमॅटोची सालं काढून घेऊयात. टोमॅटोची सालं काढलेली आहेत. आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बघा, एका पॅनमध्ये मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो, मिरची आणि कांद्याची जी आपण मगाशी पेस्ट बनवली ती इथं आपण भाजून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतत राहायचा आहे. एक 10 मिनटाचा वेळ जातो, पण आपल्याला ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. बघा, व्यवस्थित हाय फ्लेमवर आपण हा मसाला परतून घेणार आहोत. मसाला आपला परततोय तोपर्यंत आपण मगाशी शिजवून घेतलेली जी अंडी होती, तुम्ही बघू शकता हे आता थंड झालेलं आहे. ह्याला आपण चाकूने अलगद कडा आणि खालची बाजू सोडवून घेऊयात आणि याचे कट करून क्यूब्स करून घेऊयात. नॉर्मल अंडा मसाला आपण जो बनवतो त्याच्यापेक्षा ही जरा वेगळी डिश आहे. तुम्ही बघू शकता. बघा, कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जे क्यूब्स आहेत ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित पाणी आटलेला आहे आणि तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून देऊयात. आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा किंवा आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे आलं लसूण पेस्ट परतून घ्यायचं आहे. बघा, 1-2 मिनटासाठी आपण हे परतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घालून देऊयात. धनेजिरे पूड, लाल तिखट, मीठ, चिकन मसाला आणि कसुरी मेथी.
मिक्स करून घेऊयात. फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, नाहीतर आपले पावडरचे मसाले जे आहेत ते करपून जातील. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून देऊयात. बघा, पाणी ओतून देऊयात. तुम्हाला कितपत ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पाणी उतरलेलं आहे, उकळी आलेली आहे. आता आपण झाकून एक 5 मिनिटासाठी ही ग्रेव्ही वाफवून घेऊयात. बघा, 5 मिनिटासाठी आपण ही ग्रेव्ही वाफवून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये अंड्याचे क्यूब्स मिक्स करूयात. अंड्याचे क्यूब व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये कोट करून घेऊयात आणि परत एकदा झाकून आपल्याला हे 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. बघा, मस्त चटपटीत असे आपली अंड्याची हटके डिश तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायचं आहे आणि ही डिश सर्व करायची आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता जराशी वेगळी आणि चवीलाही सुंदर अशी आपण अंड्याचा मसाला तयार केलेला आहे. एकदा ही डिश बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ही डिश तुम्हाला कशी वाटली. माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या बाकीच्याही रेसिपीज माझ्या चॅनलवर चेक करा. थँक्यू.